बदलापुरात मनसे पक्ष आक्रमक झालेला आहे। काल मराठी व्यावसायिकांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर मनसेची जी भूमिका आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। एकंदरीत आपण बघत असाल तर नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांची भेट घेण्यात आली आणि अनेक मुद्दे जे आहेत ते मराठी व्यावसायिकांचे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। सध्या आपण नगर परिषदेच्या प्रिमायसेसचे जे काही चित्र आहेत ते पाहतोय। नुकतंच शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी भेट घेतलेली आहे। काल ज्यावेळी या व्यावसायिकांवरती कारवाई करण्यात आली होती, एकंदरीत या कारवाईनंतर महिलेनं एक व्हिडिओ बनवला होता आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्याकडे मदतीची हाक त्यांनी दिली होती। मदतीची हाक दिल्यानंतर एकंदरीत आपण बघितलं तर मदतीची हाक दिल्यानंतर सर हा घ्या ना बैठक झालेली आहे, काय नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं? मुळात पहिली गोष्ट आम्ही मुख्य अधिकाऱ्यांची वेळ घेतलेली, पण मुख्य अधिकारी काही कारणास्तव पालिकेत नाही आहेत। तर मग आम्ही प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांची वेळ घेतली आणि त्यांना भेटलो। तर वेळेत असं गोष्टी आम्हाला त्यांनी नमूद केलेल्या आहेत की मुळात हे जे काल थोडं कारवाई झाली हे कोणी परप्रांतीय नसून हे मराठी होती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम मराठी माणसांच्या पाठीशी उभी असते। आतमध्ये याच गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून एक शहानिशा करून घेतली की ह्या व्यक्तींना हे मराठी आहेत, हे त्याच ठिकाणी धंदा करतील तोपर्यंत स्टेशन परिसर किंवा आजूबाजूलगत कोणता परिसर साफ होत नाही, म्हणजे फेरीवाले उचले जात नाही, त्यांना त्रास हे सर्वांचा असावा तोपर्यंत मराठी माणूस धंदा करेल आणि हे लोक त्याच जागेवर धंदा करतील। जर यांना तिथून हटवायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पाठीशी उभी असेल। अर्थात चर्चा करताना बराच जोरजोरात आवाज येत होता, नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती एवढी चर्चा चालू होती? तिथे असे काही मुख्य म्हणजे प्रमुख अधिकारी किंवा त्या संदर्भात जे पालिकेतले हे असतील, आमचा या विषयाशी काही संबंध नाही। अरे मग बसलो का, आम्हाला बसवलं का तिथे? आम्ही उठतही होतो तर आमचं थोडं हे समजून घालून परत बसवलं, कारण की आम्ही उठलो असतो तर विषय चिघळला असता, म्हणून आम्ही तिथे परत बसलो आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही करून घेतलं। अनेक विक्रेते होते, त्यांचे जे काही स्टॉल होते त्याच्यावरती JCB टाकला, अनेक सामानांचं देखील नुकसान झालं, त्याबाबत भरपाईची किंवा काय त्या संदर्भात मागणी किंवा काय झालेलं? पालिकेने आश्वासन दिलेलं आहे की जर तोडक कारवाई ही चुकीची असेल तर आम्ही त्यांना 100% भरपाई देऊ, त्यांनी असे आश्वासन दिले। अर्थात आता काल कारवाई झाली आणि तुम्ही मागणी केली की आता फेरीवाले आहेत तिथेच बसणार, त्यावर त्यांचं काय म्हणणं? त्यांचं काय म्हणणं असू नसू मराठी माणसाच्या पाठी मनसे कायम असेल आणि त्यांना जर तिथून हटवायचा प्रयत्न केला तर मग बदलापूर शहरात काय होतं हे त्यांनी बघूनच घ्यावं। फेरीवाले ताई आहे, एक मिनिट पुढे ताई या ना, इथे या ना ताई। अर्थात काय नेमकी चर्चा झाली आतमध्ये, काय सांगा? चर्चा तर झाली, दादांनी सांगितलं त्या प्रकारे सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली, पण त्यांनी आम्हाला सांगितलंय की त्यांची आम्ही बघू काय त्यांची चूक आहे, कारवाई कशा पद्धतीने झाली आहे, चुकीची जर असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई करून देऊ म्हणून सांगितलंय त्यांनी। कोणते मुद्दे? आणि त्यांच्या नगरपालिकेची म्हणजे त्यांची जी काय बोलतात त्याला अतिक्रमण विभागांच्या माणसांची जर चूक असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। काय मागणी असणार तुमच्या? आमची मागणी काय आहे, जिथे आम्ही व्यवसाय करतोय तिथे आम्हाला व्यवसाय करून द्यावा आणि आमची जी नुकसान झालेली आहे ती नगरपालिकेने भरून द्यावी, हीच आमची मागणी आहे। मराठी व्यावसायिकांसाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आलेली आहे। आज महत्त्वपूर्ण बैठक झाली, काय याच्यातून सुवर्णमध्ये निघाला का? आता आम्ही आज मुख्याधिकारी साहेबांची वेळ मागितली होती, पण ते मुंबईला MMRDAच्या मीटिंग्समध्ये बिझी आहेत। तर नगराध्यक्ष मॅडमना आम्ही भेटलो आणि नगराध्यक्ष मॅडमना आम्ही कालचा झालेला सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला। तर कुठेतरी नगराध्यक्ष मॅडमचं सुद्धा वैयक्तिक मत असं होतं की झालेली कार्यवाही मला सुद्धा चुकीची वाटते आणि याची आम्ही शहानिशा करू, ही जी कारवाई झाली आहे त्याची आम्ही शहानिशा करू आणि जो तिथे आम्ही एक व्हिडिओ पण जो काल तुम्हाला सुद्धा दाखवला होता
तो व्हिडिओ सुद्धा आमच्या नगराध्यक्ष मॅडमना सांगितलं की हा जो कर्मचारी होता हा तिकडे जर तुम्ही त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये कारवाई करत होतात तर पुढची जी जागा होती, पुढची जे शेड्स होत्या त्या तुम्हाला दिसल्या नाही का? तर त्या अधिकाऱ्याचं, त्या कर्मचाऱ्याचं असं उर्मट उत्तर होतं की आम्हाला ती शेड दिसली नाही, जेणेकरून तो त्या शेडच्या खालीच उभा होता तरी सुद्धा त्याला ती शेड दिसली नाही. तर त्याच्यावर नगरसेवक जे संभाजी शिंदे आहेत त्यांचं सुद्धा असं मत होतं की कारवाई ज्यावेळेस होते त्यावेळेस ती सरसकट व्हायला पाहिजे. म्हणजे समजा ह्यांचं फुटपाथवर यांच्या गाड्या लागलेल्या आहेत तर त्यांच्यावर कारवाई होते, तर पुढच्या जर अनधिकृत शेड दिसत आहेत तर त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही उहापोह करून त्याची शहानिशा करू आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. त्या कर्मचाऱ्याच्या आम्ही खास करून निलंबनाची मागणी केलेली आहे, कारण हे जे कर्मचारी आहेत ते खूप माजलेत. एकीकडे नगराध्यक्ष मॅडम म्हणतात की मी फक्त त्यांना सजेस्ट करू शकते, मी त्यांना आदेश नाही देऊ शकत. तो जो अधिकार आहे तो मुख्याधिकाऱ्यांचा आहे. मुख्याधिकारी शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमणाची कारवाई करतायत त्यावेळेस आम्ही हा एक मुद्दा उपस्थित केला की फक्त ईस्टमध्ये, जसं संभाजी शिंदेंनी ईस्टमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई केली होती आणि ईस्टचा परिसर मोकळा केला होता, मग तुम्ही वेस्टचा परिसर काय आंदण दिलाय काय म्हणजे नगर परिषदेने? कारण तो वॉर्ड आरोग्य सभापती आणि उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले यांच्या अखत्यारीत येतो. मग त्या वॉर्डमध्ये ती कारवाई का होत नाही? म्हणजे तुम्ही काही फेरीवाल्यांना अभय देताय का स्पेसिफिकली तुमच्या नगरसेवकांचे वॉर्ड असल्यामुळे? तर आम्ही त्यांना पण सांगितलेलं की तुम्ही कारवाई सरसकट करा. आणि आज बदलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने फेरीवाल्यांचं अतिक्रमण होतंय, पहिली गोष्ट म्हणजे इथला जो स्थानिक रहिवासी आहे जो वर्षानुवर्ष इथे राहतोय आणि आज बदलापूरमधून त्याला नोकरी धंद्यानिमित्त बाहेर जाता येत नाहीये, तो त्रास, रेल्वेचा त्रास तर तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे तो इथे धंदा व्यवसायासाठी उतरलेला आहे. तर त्याला नगर परिषदेने पूर्ण सहकार्य करावं. भले तुमच्या कायदेशीर बाबी ज्या काही असतील त्यांची पूर्तता करून हे सगळे जे आता मराठी व्यावसायिक आहेत ते धंद्यामध्ये उतरलेले आहेत तर त्यांना पूर्णपणे तुम्ही पाठिंबा द्यावा आणि त्यांचं योग्यरित्या पुनर्वसन करावं. आणि नुकसान भरपाईची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. त्याच्यावर असं उत्तर आलेलं आहे, जर ते कायद्याच्या चौकटीत बसत असेल आणि जी कारवाई झाली ती चुकीची झालेली असेल तर आम्ही त्याच्या मागे नक्कीच आम्ही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. कायद्याचे कोणते मुद्दे मांडले तुम्ही आज नगराध्यक्षांसमोर? तुम्हाला पूर्ण पार्श्वभूमी तर माहितीच आहे या कथित घटनेची. पूर्ण गोष्ट अशी झाली आहे त्याच्यामध्ये की संभाजी शिंदे साहेबांनी सखोल जनतेसमोर एक मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही कायदेशीररित्या त्यांची कानउघडणी केलेली आहे. त्यामध्ये ती गोष्ट अशी की साहेबांनी पथविक्रेता संस्थेच्या कायद्यानुसार बोलण्याचा प्रयत्न केला की ते अनऑथराईज जर असतील तर त्यांना उठवण्यापासून कुठलाही कायदा अडवत नाही म्हणून. जेव्हा की पथविक्रेता कायदा 2014 मध्ये कलम 3 पोट कलम 3 याच्यामध्ये क्लिअर नमूद आहे, नो स्ट्रीट वेंडर शॅल बी एविक्टेड और रिलोकेटेड अनलेस द सर्वे इज कम्प्लिटेड. मग तो सर्वे जर तुम्ही कम्प्लीट केला आहे तर तो तुम्ही सादर केला आहे का, याच्यासाठी आम्ही आता पत्रव्यवहार करणार आहोत. 4 ते 5 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. तिथे आम्हाला लिगल वेंडर्स जे आहेत त्यांना वेंडिंग सर्टिफिकेट जर इश्यू केले असतील त्याचा खुलासा सादर करण्यात यावा. जर वेंडर झोन डिक्लेअर केले असतील तर ते आम्हाला खुलासा करण्यात यावा. तिसरी गोष्ट, नॉन वेंडिंग झोनमध्ये नॉन वेंडिंग झोनचे तुम्ही फलक लावावे, तिकडे साईन बोर्ड लावावे. आणि असं कित्येकदा आढळून आलंय की नॉन वेंडिंग झोनमध्ये सुद्धा तिकडे जर एखादा वेंडर उभा आहे तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येत नाहीये. आणि शेवटी जर कायद्याची अंमलबजावणी करण्यात जर तुम्हाला त्रास येत असेल आणि तुम्ही आम्हाला विचारत असाल की आम्ही काय करू, तर हा तुमच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होतोय की तुम्ही मग ते बसून करताय काय. मग जर आम्हाला तुम्ही विचारणार आहात की आम्ही तिकडे काय करायचं म्हणून. दुसरी गोष्ट, यांचं पुनर्वसन करून त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा याचा आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत. पण अद्याप याच्यामध्ये एक जी महत्वाचा मुद्दा आहे जो संभाजी शिंदे साहेबांनी सखोल जनतेसमोर उपस्थित नागरिकांसमोर जे आश्वासन दिलेलं आहे की यांना नुकसान भरपाई मिळेल कायद्याच्या चौकटीत राहून, तर मी हे पुन्हा एकदा इकडे सांगू इच्छितो की जर जी प्रोसेस फॉलो करण्यात आली ती कायद्यानुसार जर झालेली नाहीये त्याच्यावरती तुम्ही ठोस भूमिका काय घेत आहात, त्यांना न्याय तुम्ही कसा मिळवून देत आहात याचा तुम्ही आम्हाला लेखी जो आम्ही पत्रव्यवहार करणार त्याच्यात तुम्ही तुमची हमी आम्हाला द्यावी. धन्यवाद. एक दीर्घ चर्चा झाली, काय नेमकं निष्कर्ष झालं, समाधान झालंय का? आणि कालची जी कारवाई झाली त्यावर तुमचं मत? अरे पहिली गोष्ट म्हणजे कालची कारवाई जी झाली, आता हे सगळे फेरीवाल्यांना प्रथम त्या लोकांनी नोटीस दिलेली का, इथून सुरुवात होते. त्यांना 30 दिवसाची नोटीस दिलेली का किंवा त्यांना पूर्वकल्पना दिलेली का, ते काही झालेलं नाहीये. आणि अचानक जेसीपी येतोय, गाड्या तोडतो. अरे तोडायचं तुमच्या बापाच्या आहेत का गाड्या? पहिली गोष्ट, तुमच्या बापाच्या गाड्या होत्या का तुम्हाला तोडायचा अधिकार आहे?
कोणी दिला तुम्हाला तोडायचा अधिकार? हा, कायदा तोडायला सांगतो का तुम्हाला जप्त करायला सांगतोय? कायद्याचं म्हणणं काय? कायद्याने फेरीवाल्यांसाठी जो कायदा बनवलेला आहे त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं तुम्ही त्या जप्त करू शकता, त्याच्यातलं सामान जप्त करू शकता, आणि जर एखादा खाण्यापिण्याची वस्तू असेल, भाजीपाला असेल, फळवेळ असतील तर ती त्वरित त्यांना दंड भरून परत द्यायची असतात. हा कायदा सांगतोय, हे सर्वसामान्यांना माहिती आहे. आणि यांनी कायदा पायमल्ली तोडवलाय सरळ. का? तर कोणाच्या निर्देशानुसार हे घडलेलं आहे? तिथल्या स्थानिक कोणतरी एखादा हॉटेलवाला आहे किंवा दुकानदार आहे त्याच्या सांगण्यावरनं हे घडतंय का? किंवा एखाद्या कुठल्या तरी बिल्डरचं काही म्हणणं आहे का? गरिबांवर कारवाई करता आणि तुम्ही सरळ सरळ हातवर करताय. आता आम्ही त्यांना टाइम दिलेला आहे की योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. तोडक जी कारवाई झाली त्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई व्हायला पाहिजे. ह्या गरीब लोकांच्या ज्या हातगाड्या तुटलेल्या आहेत त्यांना योग्य त्याचा मोबदला मिळाला पाहिजे.